1 मे पासून बघा तुम्ही जेव्हा रविवार असतो तेव्हा 20,000 गाडी इथे बघा. 20,829 कार ह्या गेल्या आणि आलेल्या आहेत. 1 मिनिट, माझ्याकडे लेखी आहे. नंतर 15,884 कार या 2 मेला आलेत. नंतर 4 मेला 12,761 कार दोन्ही बाजूने. त्याचबरोबर सायमल्टेनियसली ट्रक जी आहेत हे ट्रक पहिल्या दिवशी 1,004 आले, दुसऱ्या दिवशी 1,025 आले, तिसऱ्या दिवशी 1,047 आले. जेव्हा शनिवार रविवार असतो ना साहेब तेव्हा ही संख्या असते लोड. आता मला एक सांगा, तुमचा टोल ज्या रकमेला घेतलेला आहे पहिल्या माणसाने त्याने चुकीने घेतला असेल किंवा काय घेतलं असेल साहेब, त्यांनी हाय रकमेला घेतला. त्याला कळलं की आपलं परवडत नाही बाबा. त्यांनी गाड्या सोडून साहेब हा हिशोब तुम्ही लावलेला आहे तरी त्याला ते परवडत नव्हतं म्हणून त्यांनी सोडून दिला. आता हा हिशोब जर माझ्याकडे असेल तर हा हिशोब ज्युरी सगळ्यांकडे आहे. लक्षात घ्या. गाड्या फ्री आहेत त्याच्या. काय म्हणले? नाही 15,000 फ्रीचा आहे ना साहेब. या फ्रीचा कुठला कॉलमच नाहीये. 8,000 गाड्या तुमचा हिशोब आहे. कुठलाही फ्रीचा कॉलम नाही. माझ्या सुद्धा गाड्या दिसायला माझ्या गाड्या जास्त हा बिझनेस आहे, बरोबर आहे. जास्त रकमेने घेतलं म्हणजे आता तुम्ही त्या पहिल्या माणसापेक्षा स्वस्तने घेतलेला आहे. पहिल्याने 18-18.5 लाख रुपये रोज पर डेला घेतला होता. तुम्ही आता 12.5 लाख रुपयांनी घेतलेला आहे. त्याला जर त्या माणसाला साहेब त्यावेळेस गाड्या सोडून परवडत होतं किंवा नव्हतं आणि त्यांनी चालवलं, तुम्ही गाड्या चालवते साहेब. तसं व्यवसायाचा भाग वेगळा आहे. व्यवसायाचा भाग वेगळा आहे. सगळ्या गोष्टी आपण त्या व्यवसायात जाण्यात काय अर्थ नाही. अधिकृत आदेश दिलेला आहे. त्या रस्त्यावरून 90 दिवसासाठी जाणाऱ्या प्रत्येक गाडीवाल्याकडून गॅजेट नोटिफिकेशन प्रमाणे वसुली करायची. सरकारचा आदेश आहे, बरोबर आहे. तुमचं मान्य आहे, तुमचं पण बरोबर आहे. परंतु मला एक सांगा, बँगलोर हायवेला साहेब आधार कार्ड दाखवलं ना काय, मग त्या लोकांनी आक्रमकता दाखवली म्हणून त्यांना ते मिळालं असा अर्थ आहे का? म्हणजे दरवेळेस कायदा हातात घेतला पाहिजे असं आहे का? 2-4 जणांची डोकी फुटली पाहिजे, 2-4 जण जेलमध्ये गेले पाहिजे, मग तुम्ही म्हणणार का नाही आता आम्ही जेदूरची गाड्या सोडतो. आम्ही समज आलो त्याच्याच आलेलो आहे की न्यायिक मार्गाने आम्हाला त्याच्यामध्ये सूट द्या. त्या तुम्हालाही तोटा नको, एनएसला बी काय जास्त स्वरूपाचे साहेब तुम्ही म्हणताय सगळं महामान्य आहे. तसे लेखी स्वरूपातले कुठलेही अध्यादेश नाही आहे साहेब. बरोबर ना. आपल्याला सांगितलं ठेवा ते रोडचा विषय. तुम्ही टेंडर चालवा घेतले. हा बरोबर आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. तुम्हाला ज्युरीच्या गाड्या सोडायच्यात का नाही हा तुमचा विषय सांगा. आणि तो विषय मी बाकी काय यांना पण सांगितलंय आम्ही गाड्या सोडू शकत नाही. का साहेब सोडू शकत नाही. जर कुठे तिथं आमची प्रकार काढला हो साहेब, ऐका ना माझं क्षणपणे साहेब, मला कुठल्याही प्रकारचा लेखी आदेश नाही या गाड्या सोडायच्या म्हणून. येण्याच्या लेखी आदेश देऊन दे आम्ही गाड्या सोडतो. ऐका ते देऊ शकत नाही. हा तुम्ही आम्हाला त्यांच्याकडे पाठवतात ते तुमच्या ऍक्च्युली सरकारनं दिलेला आदेश वसुलीचा. फक्त आम्ही टोल कलेक्शनचं काम करतोय. बाकीचं नाही तुम्ही व्यवसाय करताय. तुम्ही व्यवसाय करताय. आम्ही व्यवसाय करतोय. कलेक्शनचं काम करत नाही. कलेक्शन एक उद्योग असा आहे साहेब, हा एकमेव टोल नाका उदाहरणार्थ दाखला असा आहे. ऍडव्हान्स मध्ये एवढे पैसे भरा तुमचं तुम्ही वसूल करा. हे वसुली नाही करत. हे टोल नाक्याचं आता असं आहे, आम्ही 5-5 मिटिंगा केल्या. XYZ जो जुना कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी XYZ ऑलरेडी रक्कम भरली, तो इथं रोज गोळा करतो. यांनी महागमध्ये टोल नाका घेतला म्हणजे याचा अर्थ स्थानिक राखून तुम्ही जी कर घेणार का? तुम्ही विचार करायला पाहिजे होता ना की ह्या टोल नाक्यावर 10 आंदोलन काढल्या किंवा साडेबारा काय हटावाची रक्कम आहे ती परवडणार नाही. हा टोल नाका वेगळ्या धर्तीवरच आहे. हा तो करा तो हिशोब हा पिऊचा टोल म्हणजे तो बांधता हा सदर करा तसा हा नाही. हा शासनाचा टोल आहे. यांनी शासनाला रोज 13 लाख रुपये भरायचे. उघडाहू नेऊ आणि 2 कोटी पाहिजे कोणत्या कोण रोजची पैसे हा इकडचा वेगळा. साहेब आम्ही आहे ना आतापर्यंत NHI चालू होत असताना या सगळ्यांनी गेले 4 वर्ष याच्यातच रोज आंदोलन आहेत. इथं 8 महिने आम्ही चित्रीकरण पूल थांबवला. 8 महिने म्हणजे याचा अर्थ डिपार्टमेंटची ओळख नाही का? आणि डिपार्टमेंटचं म्हणणं स्पष्ट आहे आम्ही टेंडर करतो एकाच टाइमला एवढे बघा तुम्ही कसंही वसूल करतो. गव्हर्नमेंट मान्य आहे ना. हा कन्सेप्ट कसा आहे तो एक पब्लिक फंडेड आहे. ते ठराविक रक्कम सांगितली आहे ते डिली जाऊन भेटा आणि यांच्यावर काय